दीनसे चरित्र केले नारायणी रांगता बोधने राखिताय हे सोंगय सारले या रूपे अनंते पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही का पांडुरंगा कृपतम नमः दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी परम परमात्म्याला नमस्कार करून संत महात्म्याला नमस्कार करून ऐकणाऱ्या श्रोतेगणांना नमस्कार करून कार्यारंभी पहिले क्षमा मागतो वेळ झालेला आहे कारण एकच अवस्था नाही आहे परिस्थितीनुसार आज वेळ झालेला आहे मी आल्या 2 घंट्याला दिंडी येत होती आज लवकर दिंडी आली एवढंच फरक आहे पण तुमचं आम्ही सगळं सहन करून घ्या पण आमचं कोणी सहन करणार नाही थोडा 1 तास उशीर झालेला आहे काय फोन म्हणतात का चालव गाडी कोण बोलत असं अर्ध्या तासा गोपाळपूरचं कीर्तन असतं कीर्तन करत असताना अखिल कोट ब्रह्मांड नायक जो भगवान परमात्मा यदा यदा ये धर्मश्य जेव्हा या भारतावर अधर्म जग चालते आणि त्या अधर्माची शीग सुटाडून धर्मस्थापनार्थ निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा दोघांसाठी देव इथे तुम्हाला कुणासाठी दुष्टाचा संवाद आणि भक्ताचं प्रतिपादन मग त्या दोघांसाठी देव येते आमच्यासाठी नाही का पण आमच्यासाठी तो देव संत महात्म्याच्या स्वरूपात येतो अवस्था आहे महाराज चिंतन करत असताना अशा अनेक चरित्र तो भगवान परमात्म्याचे आहेत वेळाभावी तो भगवान परमात्मा प्रत्येक दशेत म्हणजे प्रत्येक अवस्थेत प्रत्येक अवतारातलं चरित्र पण विशेष वर्णन करत असताना 10 अवतारातलं 2 अवतारातलं वर्णन हे विशेष आहे म्हणूनच रामकृष्ण नामे डोई साजरे हृदयी मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गेले या प्रत्येक जीव या बंधनामध्ये प्रत्येक जीव माया जाळे किंवा या बंधनात सापडलेले जीवाचं जी काही उद्धाराची जी साधन आहे राम आचरण आहे आणि कृष्ण उच्चार आहे आणि ते जे काही आपण तो आचरणाचं पुण्य उच्चाराचं पुण्य सर्व दोष हरी म्हणजे राम कृष्ण हरी हे चिंतन आहे बापू म्हणून चिंतन करत असताना महात्म्य आपण तो वर्णन करतात म्हणून फक्त एका भक्तासाठी ज्यांनी 10 गर्भवास घेतलं होतं भक्ता कारण येणे घेतली सियाळी 10 गर्भवास सुरे वनमाळी एक आपण तो 10 म्हणजे अष्टावतारात वर्णन करत असताना या 2 चरित्राचं वर्णन आहे बाबा म्हणून असं जे चरित्र आहे राम अवतार आपण तुम्हाला झाल्याच्या नंतर राम निर्धामाला जात असताना ब्रह्मचारी व्रत प्रतिपादन केला आता तू नाथ रामायणामध्ये तर गोड असं चरित्र आहे ब्रह्मचारी व्रत का धारण केले त्याची कारण आहे पण तिकडे न जाताना महात्मा सांगतात म्हणून पुढचं जे अवतार आहे कृष्ण अवतार आणि त्या अवताराचं प्रयोजन म्हणून येणारं भावीचे काही अवतार आहे आणि त्या सर्व म्हणून भोगून म्हणून सुखाच्या या जगात सुखासारख्या त्यागी
आणि कृष्णासारखा भोगी या जगात कोणी नाहीये. मग चिंतन करत असताना अशा अनेक प्रकरण तुम्हाला सांगता येते. तो भगवान परमात्मा ज्यावेळी शिकल्या पण तो पृथ्वी गाई स्वरूपात अधर्म, अहो विचार करा, पृथ्वीचं जे अंश आपल्यात आहे, पण त्या पृथ्वीचा अंश, पृथ्वीचा जर आपण विचार केलो, पृथ्वी किती शांत आहे. कधीतरी एक दिवशी तुम्हाला म्हणली का मी पाप, तू पापी आहेस माझ्यावर चढू नको, असं कधी म्हणली का? तुमचे सगळे पाप सहन करून केवळ आपण तो आपल्याला चालू लागली का नाही, हे पृथ्वीचे म्हणजे पृथ्वीचे गुण आहेत मला, जमिनीचे आपण तुम्हाला. मग त्याच्यात पृथ्वीचा अंश सुद्धा आपल्या शरीरात आहे. कधी आपण विचार केला का याचा? म्हणून हे जे काही आपण तुम्हाला सगळी ज्यावेळेस अशी ही पृथ्वी काही आपण तो अधर्म ज्या झाल्याच्यानंतर ती सहन न होताना सगळे आपण तो मला ब्रह्मदेवाकडे जाते आणि त्या ब्रह्मदेवाला आपण तो विचारते माझी काय गती आहे. त्यावेळेस सगळे मिळून क्षीरसागराचे शेषाई 88 सहस्र ऋषी सगळे देव लोक सर्व आपण तो क्षीरसागराच्या आपण तो महाराज श्रीमन नारायण जो भगवान परमात्मा ज्यांच्या द्वारात जाऊन स्तुती करतात आणि त्या स्तुतीला प्रसन्न झालेला जो माझा भगवान त्या सगळ्याला म्हणतो, ऋषेश्वराला म्हणतो तुम्ही कोणी गाई व्हा, कोणी गोपाळ व्हा, काय करायचं जे आता सुख आहे मी त्या गोकुळीला येईल, असं अभयाचं उत्तर तो श्रीमन नारायण जो भगवान ज्याच्या पासून अवतार आहे तिथूनच सगळे अवतार आहेत महाराज. आणि ज्या अवतारात तो चरित्र म्हणून महाराज तुम्ही चला मी येतो असा शब्द त्या भगवान नारायणाने क्षीरसागर शेषशाईने दिला. आणि इकडे सगळे आपण तो महाराज इकडचं एक असे आपण तो श्रीमद भागवताच्या धागासंडामध्ये बोलत असताना व्यास महर्षी लिखाण करतात. नंद आणि यशोदा, वसुदेव आणि देवकी, गोप आणि गोपिका, पशु आणि पक्षी या सगळ्याची इच्छापूर्ती करण्यासाठी माझा जो भगवान परमात्मा देवकीची इच्छापूर्ती करत त्यांचं चरित्र आहे महाराज. पूर्वजन्माचं नाव आहे. त्यांनी कशी तपस्या केली आणि त्या तपस्याला वरामी झालेला तो भगवान परमात्मा केवलम आपण तो महाराज चरित्र आहे. कारागृहामध्ये 6 लेकरं ज्या वसुदेवाने मारलं, आता त्या 6 लेकरं पूर्वजन्माची कोण आहेत त्याचंही चरित्र आहे महाराज. आणि हे जे काही आपण तो करत असताना ज्यावेळी शिकम आपण तो बालहत्येचं पाठक आणि ज्यावेळेस अधर्म हा जो कंस राजा त्यावेळेस त्यांचं मारण्यासाठी तो भगवान परमात्मा 7वा जो गर्भ योगमायेचा ज्यावेळेस ते योगमायेचा जो काही गर्भ रोहिणी उदरी निघून घातला, कारण वसुदेवाची पहिली पत्नी म्हणजे रोहिणी, मग ती गोकुळात का त्याचे कारण आहे, चिंतन आहे. महाराज सांगतात की ज्यावेळी शिकमाचा तो भगवान आणि देवकीची इच्छापूर्ती करण्यासाठी श्रावणवती अष्टमीच्या मध्यरात्रीला केवळ आपण तुम्हाला अयोनी संभव आणि प्रगट झाला का 60वीला राय हृदय संपुष्टी आणि बाहेर धाकोटी मूर्ती रूप ज्याच्या रथात, म्हणून मी केव्हाही म्हणतो जसा ज्याचा भाव तुला म्हणणंच आहे, करायचं नाही. म्हणून ज्यावेळेस देवकीचा तो भाव आहे आणि तो भाव प्रगट भावमूर्ती देवकीच्या समोर 8 वर्षाची मूर्ती थांबलेली आहे. त्यावेळेस देवकीने त्या चतुर्भुज घनश्यामच्या भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर त्या देवाला म्हणते यशोदा आपण देवकी, देवा माझी इच्छा काय आणि तू काय हे असं मान्य नाही. काय झालं, लहान बाळ हो त्यावेळी शिकमापन तुम्हाला ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळ
एवढा माझा भक्ताचा अंदना तो देव. देवकीची इच्छा पूर्ती करण्यासाठी बाळ झाला आणि अंतराळ नाही पांघा जेलमध्ये. चिंतन आहे बरं का, राम अवताराचं आणि कृष्ण अवताराचं चिंतन आहे. एक अवतार दुपारी झालेला आहे, एक अवतार राजवाड्यात झालेला आहे, एक अवतार सूर्यवंशात झालेला आहे, आणि दुसरा जो कृष्ण अवतार आहे मध्यरात्रीला आपण तो झालेला आहे आणि जेलमध्ये झालेला आहे. चिंतन आहे बापू. हे अशा अनेक प्रकरण तुम्हाला सांगता येते. असा तो भगवान परमात्मा ज्यावेळी आपण तो महाराज देवकीची इच्छा पूर्ती करण्यासाठी प्रगट झालेला परमात्मा, लहान तिची इच्छा पण तो लहान बाळ झाला आणि त्यावेळेस त्या बाळाला पाहिल्याबरोबर एकदम आपण तो ईश्वर देवकीला प्रेम पाहणा महाराज आणि वसुदेवाला झोप लागलेली होती आणि त्या वसुदेवाला उठवलं महाराज. उठा बघा उठा. ज्यावेळेस वसुदेवाने जागं झालं महाराज आणि जागं झाल्याबरोबर एकदम त्या भगवान परमात्म्याला बाणमूर्ती त्या आपण तो मला आपण लेकराला पाहिल्याबरोबर एक प्रेम बहरलं आणि एकदम मिठी मारली त्या लेकरा शिकवून वसुदेवाने आणि मारल्याबरोबर एकदम आपण तो यशोदे म्हणले या प्रेमात आपण गुंतलो तर कारण धनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल येईल आणि मारेल म्हणून सोडा सोडा मिठी लपवा लपवा या न्यायाने सर्व करत असताना चिंतन करत असताना सगळ्याच्या हिस्साला मला कळतंय. काही करू नका. जेवढं मला जेवढं टाइम कळतं मला विषय बोलून मला बाजूला निघायचंय. कोण किती कसं काय विचार करायला कळते मला. ते दादासाहेबांची कृपा आहे. किती जरी तुम्ही काय मनात काय केलं तरी आता थांबला किती वेळ होईल काही सांगता येणार. जाणाऱ्या लोकांना थांबून घेतील, जेव घालतील, सकाळी पाठवतील, एवढंच होईल. म्हणून बापू केवळ तुमच्यापेक्षा मला पाहायचा त्रास जास्त आहे, पण इथं थांबल्यावर कुठं जाते काय नाही मला काही सांगता येत नाही विषय. आणि पुन्हा रात्री आता पुढला कीर्तन आहे वास्तुशांतीचं. एक चिंतन करत असताना महात्मे सांगतात कारण लागलेली लाईन चुकते. कारण आमचं कसं आहे अभ्यास नाही आहे, आमची लागलेली लाईन तुटली मग सगळंच आमचं केलं. म्हणून दया करून काही म्हणू नका. चिंतन करत असताना एक अशा प्रकारचं चिंतन आहे महाराज. ज्यावेळेस एकदम आपण तो त्यांनी उचललं आणि घेतलं आणि लगेच आपण तो मथुरेच्या बाहेर पडलेला आहे आणि बाहेर पडल्याबरोबर यमुना नावाची नदी ती वाहत होती. तिला पूर अचाट आलेला होता. त्यावेळेस एकदम आपण तो वसुदेव पाण्यात डुबल्याबरोबर एकदम सर्व अंतकरणाचा चित्त चालक तो भगवान परमात्मा आपला पाय काढला. आपण तो यमुनेला दर्शन दिलं आणि लगेच आपण तो दुभंग झाली रस्ता दिली आणि ज्यावेळेस ज्यांचा प्रवेश गोकुळात झाला हे चरित्र दसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिता हे सुंग सारिले या रुपयाने पुढे बौद्ध करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापन केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठल.
चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखिता हे सोंग सारले रूपे अनंते पुढे ओझ करणे आहे. मथुरेची देव इच्छा प्रती करून यमुनेला दर्शन दिलं. यमुनेचं समाधान केलं. गोकुळात त्याचा प्रवेश झाला. त्या देवानी ज्या गावात प्रवेश केला त्या गावची अवस्था सांगत असताना तुकोबारा एका अभंगामध्ये सांगतात, गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कारण देव गोकुळामध्ये प्रवेश झाल्याबरोबर देव जिथं आहे तिथं लक्ष्मी आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. मला प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी वास्तव्य आणि प्रत्येक घरामध्ये होतो नामाचा उत्साह. प्रत्येक घरात आनंदमय वातावरण. कारण आनंद कंददाता ज्या गावाला प्राप्त झाला त्या गावाची अशी अवस्था. आणि जिथं जी काही आता त्या गावात दुःख मिळणं अवघड आहे. आता आम्हाला दुःख सुख आहे, आमचं सगळं मिश्रित आहे. सगळं दुःख आणि सुख मिश्रित आहे, पाप आणि पुण्य मिश्रित आहे. म्हणून हे सगळं आम्हाला घडायला लागलं. म्हणून चिंतन करत असताना
तिथं दुःख हो नाही कदासी, जिथं देव आहे तिथं दुःख नाहीये. अशा प्रकारे चिंतन करत असताना तो भगवान परमात्म्याला एके दिवशी नंदाने यशोदेनं नंदाला विचारलं, अहो आपणाला बरेच दिवसांनी मुलगा झालेला आहे, मग त्याचं नामस्मरण करायचं आहे. मग त्यावेळेस एकदम त्याने आपण तो महाराज ठरवला आणि नामस्मरणाचा दिवस उजाडला. आणि त्यावेळी सगळ्याला आमंत्रित केल्याच्या नंतर सगळे जे काही आपण तो महाराज पाळणा कोणाचा आहे, देवाचा पाळणा आहे. माणसाच्या पाळणा कोणी येतील नाही येतील, पण देवाच्या पाळण्याला सगळेच यावं लागतं. आता कुणाचं जमत नाही, येत नाही, कुणा कसं आहे आता ज्याचा ज्याचा भाव आहे त्याला चिंतन राहते. पण चिंतन करत असताना ज्यावेळी सगळी जी काही स्वर्गवासी लोक ज्या गोकुळेवर अशा प्रकारची पुष्पवृष्टी महाराज पुष्पस असं तिथं वर्णन आहे त्याचा करतात महाराज. चिंतन करत असताना ज्यावेळेस पाळण्यात नाव ठेवलं, 5 सवाशिण्या बोलवल्या, सटवी पूजा केली. आता जी काही आता पाळण्याखालची सटवी कोणती, सटव्या किती मानिता किती, आपणाला एकच चिंता कसं जगावं, कुणाला कसं टोपी घालावं याच्या पडतो दुसरं काय नाही. म्हणून नित्य उठून या खावयाची चिंता, आपणाला एकच चिंता कसं जगावं, का खावं याच्या पडतो दुसरं जग. आणि मिळालेला मानवी जन्म कसा उद्धार होईल याचा कधी विचार केला का दादा? पण विचार करा दादा, ही अनमोल आहे, पुन्हा शरीर मिळणं ही अवघड आहे. मिळालेल्या शरीराचा तुम्ही थोडासा त्याचा काय आपण कसं, केवळ महात्म्याने या सगळ्याचा असा विचार केला. या न्यायाने ज्यावेळी शिक्षमापंत महाराज 5 वाशिन बोलवल्या आणि लगेच यशोदेला पण तो पाळण्याखालच्या सटवीची पूजा केली. आणि त्या पण तो 5 सवासण्या राम, त्यावेळेस राम या काय होतं का नाही काय म्हणते ते मला माहीत नाही, पण खालीवरील पण पाळण्यात टाकलं, पाळणा घातला. पाळणा घातल्याच्या नंतर नाव ठेवायचं, कुणाला विचारायचं? आता आपल्या घरी कुणाचं नाव नातवात नातं कुणाला विचारतं पहिले, आज्याला ना. मग आता याच्यात आजा कोण आहे? महादेव. मग त्यावेळेस एकदम आपण तो त्यांना विचार नाव काय ठेवायचं, त्यावेळेस एकदम आपण तो त्यांनी नाव ठेवलं भगवान कृष्ण. आणि ज्यावेळेस एकदम आपण तो भगवान परमात्मा हा जो काही पुत्र सोहळा गोकुळीत पहिलं जो काही चरित्र आहे आणि सगळ्याला आनंदित आपण तो केलेला जो चरित्र नामस्मरण हे आपण तो महाराज म्हणून या दशेत या अवस्थेत अशा त्या भगवान परमात्मा, तोच भगवान परमात्मा पाळण्यात असताना चरित्र केलेलं आहे. ते कसं चरित्र केलं? पहिल्या बाबळवटाच्या, आता कथा सांगत बसत नाही, फक्त बोर्डावरचा महाराज, फक्त 4 किलोमीटर मध्ये गाव आहे, म्हणजे बोर्ड जसं तुम्हाला दाखवते तिथून 4 किलोमीटर आहे तसं आपल्याला तुम्हाला दिशा दाखवून जातो, या न जा, आपलं काही म्हणणं नाही. त्यावेळेस एकदम आपण तो चिंतन करत असताना ज्यावेळेस बाबळवटाची फजिती विष पाजून मारणारी जी काही कंश आपण तो मारा पुतना मावशी, तिचाही जसं तिला प्राणगत करून तिला पुन्हा आपल्या जसं भक्ताला जे पद देतो ते पद आपण तो पुतना राक्षसींना आपण तो केला. हे चरित्र पाळण्यात असताना केला. याच्या पुढे जाऊन जर आपण तो बोलायचा असेल तो भगवान परमात्मा पोट वडत भीतीला धरत भीत सोडून चालत टुकूक म्हणून पडायचा. जसे आपले लहान लेकरं करतात असं, कारण ज्याला काही करता येत नका पण सोंग घेतलंय. काही लोकांना सोंगाने येते पण सपादनी करता येत, त्याला सगळंच करते. जगाचं सोंग त्याने करणार आहे. मग आता अवघड आहे त्याने. जसं त्यावेळेस एकदम तो भगवान परमात्मा लगेच रांगायला सुरुवात केली. रांगेत असताना सुद्धा चरित्र केलेलं आहे. रांगेत रंगी चोरे तलोनी धावणी गौरणी धरते रे, हे सगळे जे काही आपण तुम्हाला रांगेत असताना
तो चरित्र तो भगवान परमात्मा करतो. आणि त्यावेळेस रांगत असताना विमलार्जुन नावाचे शापमुक्त ज्यावेळी एकदम आपण तो त्या असे बरेच आपण तो यशोदीला काम करू देत नाही, काय नाही, काहीतरी मागायचे, काहीतरी खुली करायचे. त्यावेळेस यशोदेने एक दाव आपण तो चराट घेतली आणि त्या खांबाला न बांधता उघड्यालाच का बांधली. आता उघडाचं चरित्र आहे बरं का. आता ह्याला केव्हा साय केली, कोणत्या जन्मात कोणत्या अवतारामध्ये साय केली की ते उकळ पुन्हा. आता आम्ही तेवढं काही नाही बापू, फक्त समुद्र आहे, समुद्रात आपल्याला जेवढं वंजळवर तहान लागली त्या समुद्र पिणार आहोत आपण, वंजळवर आपली तहान आहे. मग ज्यावेळेस एकदम आपण तो हे चिंतन करत असताना ज्यावेळेस त्या उकळाला बांधलं ते वडीत वडीत अंगणात आला तो भगवान परमात्मा. अंगणात आल्यावर ज्यावेळेस त्या दोन्ही झाडाच्या मधून जात असताना पहिलं भगवान गेला पण उकळ अडकलं, मागे आला, दोन्ही झाडाला असे हात लावलं आणि त्यावेळेस झाडाची आकृती जाऊन दिव्य पुरुष आपण तुम्हाला प्रगट झाले आणि त्या भगवान परमात्म्याची स्तुती करते स्वर्गाला निघून गेले. रांगत असताना हे चरित्र म्हणून येदसे चरित्र केले नारायणे रांगता तुझे राखिताये हे सोंग सारिले या रूपानंते पुढे भूत कन्या आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही. केले नारायण रांगता गुलने राखिताय हे सोंग सारी पुढे भूत कन्याय विठ्ठला. Hare
तुमचं प्रेम आहे पण असं प्रेमाच्या पोटी काही नाही, प्रेमात काही असं असा तो भगवान परमात्मा गोकुळी चरित्र करायला लागला. कारण ते चरित्र सर्व पाप नाश आहे. मला भागवतात कथा आहे, व्यास महर्षी करतात प्रत्येक चरित्रामध्ये एक पाप नाश आहे. मला असा आनंद एका चरित्रामध्ये अनंत पाप नाश आहे. तेवढं तर आम्ही पाप नाही मला वाटते. बघतो तुम्हाला कसं वाटतं ते बघा. ज्यावेळी शिक्षम आपण तुम्हाला सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, हे जे काही सगुण चरित्र त्या भगवान परमात्म्याचं एक चरित्रामध्ये सर्व पाप परिहार व्हायचं असं चरित्र म्हणून हे चरित्र ऐकत जावं. काही लोक म्हणतात ते सांगते का महाराज, दुसरं का सांगते म्हणतात. येड्या, माझं म्हणणं आहे आता तुम्हाला काय कळलं ते बोला. पण मळलेली अंगी धुवा लागते का तसंच लिहतं. तसं मळलेला अंतःकरण आहे, अनंत जन्म घेऊन मलिन झालेला अंतःकरण आहे. झालेल्या दोषाचा परिहार होण्यासाठी संत चरित्र आणि देवचरित्र ऐकत जाऊ माणसाने, तरच आपली चित्तशुद्धी होते. आणि चित्तशुद्धीला शत्रुमित्र होतो. आणि जग देव कृपा करे, जग कृपा करते. मला एवढं पावर आहे या चरित्रात. म्हणून चिंतन करत असताना अशा अनेक प्रकरण तुकोबारे वर्णन करतात. असा 5 वर्षाचा झाला आणि 5 वर्षाचा होऊन सगळ्या गोपाळाला बोलवलं. एक युनियन तयार केला आणि केवळ सगळ्या काही दिवस गेल्याच्या नंतर सगळ्या गोपाळाला बोलविलं आणि म्हणतात आपणाला चोरी करायला जायचंय. चोरी, आता चोरीची प्रकरण आहे. आता ही चोरी कशी अध्यात्म चिंतनामध्ये करत असताना चित्त चैतन्य असा जो काही जो भगवान परमात्मा नवशी आहे माझे नवशी आहे ओ पंढरीचे हे जे काही अवस्था महाराज. आणि असा जो भगवान परमात्मा सगळ्या गोपाळाला बोलवलं. आणि आता आपल्याला चोरी करायला जायचंय. मग चोरी करायला जात असताना ज्या घरात कोणी नाही असं त्या घरात आपल्याला जायचंय. मग कसं ते घर पाहिलं, घर पाहून एकांताचे नवविध भक्तीचे अशा प्रकार ज्या घरात कोणी नाही. आता आमच्या घरात चोरी होते का? होईना. आमच्या घरात चोरी होईना का होईना? आमच्यात सगळे माणसं जागी आहेत. काम, क्रोध, लोभ, दम आणि अहंकार. आणि सगळा परमार्थ आमचा चाललाय अहंकारामध्येच बघतो. सगळे मी बघतो बारका माणूस आहे पण लई बोलणे म्हणून बोलणार. लय अवघड आहे आमचं आता सगळं. म्हणून खरं जिथं आहे तिथं, कारण जे काही हे आपल्या घरात आहे. म्हणून जोपर्यंत या घरातली माणसं झोपणार नाही तोपर्यंत आमच्या घरात तो देव येणार नाही. आमची चित्त चैतन्य चोरणार नाही बाहेर. या न्यायाप्रमाणे तो भगवान परमात्मा घर पाहून एकांताचे सगळ्या गोपाळाला म्हणलं आता घर पाहिलेलं आहे. आणि आपल्या माझ्या संग येता का? या तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट बरी आणि पोरी म्हणाल तो बरी. काय आपण तो महाराज? अरे पोट भर देणारा तो देव आहे महाराज, बाकी कोणी देऊ शकत नाही. आता बघा तुम्ही काय बघा, चला घरला जेवायला म्हणतात. आता आम्हाला अनुभव आहे म्हणून सांगतो, रागाला येऊ नका. काय असतं वाढू चतकुर वाढू थोडं भात घेतो. आता महाराज घेतो म्हणते का नको म्हणते? असं वाटलं तर पोट भरते का? पण आज देतो पोट वरी पुरे म्हणाल तो वरी. माझा भगवान परमात्मा सगळ्याला जीव घालणारे बापू, त्याने सगळ्याला जीव घातल्याशिवाय त्याने जीव. त्याच्यात चरित्र वेगळेच आहे, कधी वेळ मिळाला तर सांगून जाईल. पण महाराज म्हणते चरित्र चिंतन करत असताना तो ज्यावेळेस भगवान परमात्मा सगळ्याला सांगितलं की आता आपणाला जायचंय चोरी करायला. चोरी करायला जायचं कसं? वाट हळूहळू चाला
कोणी कोणाशी न बोला. कारण केवळ आता चोरी करायला जायचं म्हणजे पावलाचा आवाज येऊ नये, बोलण्याचा आवाज येऊ नये, हे सर्व असं तर आपली चोरी साध्य होते. त्या घरात गेली आणि त्यावेळी तिथं दही दूध सगळं काही खाल्लं महाराज. विश्वसिद्धीचं प्रमाण आहे. आणि ज्यावेळी श्री जमापंत महाराज सगळी जी काही आपण ती बाई आली, आवाज ऐकला कोंडीचा, आणि ज्यावेळी झाले मालकीन आली, चला डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले आणि एकानं म्हटलं बघ, येताने डोळे झाक म्हणले, जाताने डोळे बघाव म्हणलं. आणि दोन्ही असं बघ. आता काही काही लोक बघा ते राजाराम घेऊन सर बघा ते बघा तसं बघून कसं घेऊन जाते म्हणून त्याने दोन हात उघडे ठेवलं. सगळे झाकलेले निघून गेले आणि हे ज्ञानबाबा चिटकलं की, आणि चिटकल्याबरोबर खालीही नाही वरही नाही. आणि त्यावेळी शेतमापन ती बाई घरात आली. ती बाईनं पाहिलं, त्या गोपिकेनं पाहिलं. पाहते तो पालती दुधाने, कारण ते दूध मांजर कुठं खाल तर शिल्लक राहिलं. आज पूर्णच साठलेलं आहे. आधी खरी केली नंदाची या पोरे, ही जी चोरी केली नंदाच्या पोरानं असं वर वगैरे हे लटकायला सुरू केल्या. तिथं जी काही काठी होती ती घेतली आणि त्या पायावर आपण तो मारायला गया वया करतो. धाव रे कृष्णा लवकरी धाव. अशा वेळेस एकदम आपण पावतो भगवान कृष्ण त्याला तिथून घेऊन आपण तो सोडवतो आणि आपल्या सगळ्या गोपाळात मिसळतो महाराज. दृष्टांत संपला. पण याचा सिद्धांत काय? मानवी जन्मालाच्या नंतर ज्याचा शास्त्रावर विश्वास नाही, ज्याचा वेदावर विश्वास नाही, महात्म्याच्या शब्दावर ज्याचा विश्वास नाही, आणि त्या जीवाची गती अशी हे शास्त्र सांगते, मी नाही. म्हणून बापू कुठेतरी कोणी माणूस कुठेतरी विश्वास ठेवत जा आणि आपल्या जन्माचं कृत कल्याण करत जा. या न्यायाने जो ज्यावेळी शिगमापंत असं चरित्र तिथं करायला लागला, सगळ्यात आपण तो महाराजचे चरित्र करत असताना सगळ्यात आपण तो गोकुळीला वेड लावला महाराज. हा वेधले ओमन माझे तयाची आगुने. असा जो भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये, भगवान परमात्म्याच्या या लीलेमध्ये सगळेच आपण तो महाराज मोहित झालेले. आणि एकदम कृष्ण भगवान परमात्मा एक क्षण त्या गोपिकेला दिसला नाही. विरह अवस्था महाराज, प्राण जाते असता पण तो पुष्पेश दृष्टांत आहेत महाराज. आणि त्यावेळेस काहीतरी निमित्त करतात आणि यशोदेला गाराने देतात, सांगतात, यशोदे का सांगू तुला. एक गोपिका आली आणि यशोदे तुला का सांगू तर, परवाला आमच्या घरात दारी निरला होता म्हातारा, काकाचा पैडेरा घेऊन तयावधी पोडीला. काय सांगू यशोदे, आला माझ्या घरी आणि आल्याबरोबर मी का न पुसताना मधल्या घरात गेला आणि ताकाचा डेरा घेतला आणि माझा मामा दरवाजाजवळ झोपलेला होता. येताना माझ्या मामाच्या डोसक्यात दिला. आता म्हातारं राहिलं का गेलं मला विचारू नका. ज्यावेळी श्रीजमापंत म्हणून परवाला आमच्या घरात दारी निघला होता म्हातारा, एवढी ताकाचा पैडेरा सैरा तयावरी फोडला. अध्यात्म चिंतन आहे याच्यात. दंभाचा डेरा आहे बघा, अहंकाराचं गाडी डेरा आहे. आणि जोपर्यंत अहंकाराचं गाडगं फुटत नाही तोपर्यंत आमचा परमार्थ सरळ होत. म्हणून हेच करायचंय आम्हाला बापू. म्हणून चिंतन करत असताना महात्म्याशा अनेक ठिकाणी चिंतन करतात. असा चरित्र त्या गोकुळीत करायला लागला. प्रत्येकाने आपण तो महाराज एक दिवशी तो भगवान परमात्मा एका आपण तो महाराज त्या दिवशी असंच रविवार होतं. रविवार होतं. रविवारी आपण आता काही लोक रविवारी तुम्ही खाता ते रविवारी खाईनात का पाप करून जन्म जाते. हा काही लोक रविवारी देवाला तर ते अनसुटच ठेवतात ते दूध. तसं त्या गोपिकेनं आपला अनसुट. मग हे बाबा गेला तिथं आणि म्हटलं बाय आम्हाला भूक लागली आता बाई, आणि आपण तो मला आपण तो काहीतरी दूध दे. दूध नाही मिळालं तर दही तर दे. दही नाही मिळालं तर काय तर दे असं हट्ट घेतलं त्यावेळेस. म्हटलं नाही देणार आज आमच्या देवाला चढवलं तुला काहीच देणार नाही असं ठरवलं. मला ठरवल्याच्या नंतर मग
देव तसाच आला. आता हे ना केव्हा येऊन काय गाडगे घेऊन जाईल म्हणून ती पक्क त्याला बांधून ठेवली मला. 4-4 हाती कपडं घालून एवढं गाठ मांडली आणि आपण तो भगवान परमात्मा तिथून निघून गेला. आणि गेल्याबरोबर ती सकाळी उठली आणि तसंच बाजाराला निघाली. मग बाजाराला निघाल्याबरोबर एकदम तिथं जाऊन आलं आणि त्यावेळेस ते पहिलं गिराईक आलं. पहिलं गिराईक दुधाची आली आणि त्यावेळेस दुधाचं मडकं ते गार सोडत असताना त्याच्यात दूध नाही, साप निघाला. एका गाडग्यातील जे निघाले ते सर्व 12 एवढी त्या मथुरेची हाल झाली. म्हणून कुणाला न देताना तुम्ही खाल्लो रे राजा, तुमची गती माझी गती तशीच आहे. म्हणून बापू कुणाला तर जेवताना काय तर देऊन जेवत जा, कुणाला तर काय असं जरा धर्म सांगले मागून खायसाठी काळजी सांगते म्हणून ते बंदच केलं. अवघड आहे महाराज. हे खरं ते अवघडच होते हो. त्यावेळेस जेव्हा आपण तुम्हाला बाजारात एवढी हाल अपेक्षा झाली आणि त्या गोपिकेची काय फजिती झाली महाराज. सकाळी उठल्याबरोबर एवढी फजिती झाली. असं चरित्र त्या भगवान पण म्हणून हे जसे चरित्र केले नाराज रांगता गोदने राखीता आहे. हे सोंग सारे या रुपयानंतर पुढे बोध करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कुळा. ज्ञानेश्वर माऊले त्यावेळेस तो भगवान परमात्मा असे गाराने त्या ईश्वरीला देत असताना ईश्वरीने आपण तो महाराज भगवान कृष्णाला एका दिवशी आपल्या मांडीवर बसून म्हणजे कृष्णा काय रे दुसऱ्याच्या घरी का जातोस? आपल्या घरी 9 लाख गाईचे दूध असताना तू दुसऱ्याच्या घरी का जातोस? काय कमी आहे? काय म्हणे काय करी तुझी चोरी किती सांगतो नाही कशी हरी तुला किती सांगितलं तर म्हणून तुला सांगणार कृष्णा तुला
कृष्णा तुला मी ताकीद करते, कुणाच्या घरी जाऊ नको आणि आपल्या घर सोडून दुसऱ्या घरी गेली की मारणार बांधणार बरं का. आता आपण आपल्या घरून आलो आणि कुणाच्या घरी जायचं बाबा, आपल्या घरी जाऊ का नाही, गुन्ह्या गोविंदाने आपल्या घरी जाऊ का नाही जाऊ. मग आपण आता आपण ज्या घरातून आलो पुन्हा आपल्याला त्याच घरात जायचंय, जरा लक्षात घ्या. आपण ज्या घरून आले त्या घराला आपल्याला जायचं, मग त्या घराला जाण्यासाठी गुन्ह्या गोविंदांना राहून जावं का काहीतरी आगाव करून आगाव केला की मग दुसऱ्याच्या घरी गेला, माडी ती तोडी ती झोडी ती स्टोर म्हणून महाराज अशा अनेक प्रमाण तुम्हाला सांगता येते बापू. तर महाराज सांगते अशा प्रकारचं तुला जाऊन सांग. त्यावेळी भगवान कृष्ण विचार केला, कशाला आहे आपण पुढे गौत करणे आहे, इथंच गंगा थांबायचं नाही, पुढे म्हणून महाराज विचार केले. आणि ज्यावेळी शिकम आपण तो 7 वर्षाचा जो भगवान परमात्मा झाला आणि सगळ्या गोपाळाला ऐलान केला की उद्या आपल्याला गायी राखण्यासाठी जायचे, त्यावेळेस भगवान सूर्योदय झाला, सगळे गोपाळ सज्ज झाले, आपापली शिदोरी घेतलेले. आणि तो ज्यावेळेस तो भगवान परमात्मा सगळ्या गायी गोपाळ वेशीपाशी जमवले आणि त्यावेळी यशोदेला गोपाळ म्हणतात आम्ही सगळे आलेले आहे. त्यावेळेस यशोदा जिथं कृष्ण झोपलेला आहे त्या रूम मध्ये जाते आणि त्यावेळेस कृष्णाला उठवते. महाराज उठ कृष्णा, लवकरी उठ उठ. जसं आपल्या शाळेची वेळ झाल्या झोपलेल्या मुलाला जसं आठवाले आठवाला उठ उठ म्हणते की नाही, तसं त्या यशोदेनं त्या गोपाळाला पण तो एक भगवान कृष्णाला उठवते. सौशाची कर्मे आपण तो करू, स्नान घालते, कपडे घालते आणि तो भगवान परमात्मा गायी राखण्यासाठी कसा निघाला. भगवान परमात्मा गायी राखण्यासाठी जातात. चरित्र करतो. वृंदावनातलं जे चरित्र आहे, इंद्राचा गर्भहरण, गोवर्धन पूजा, कालिया मर्दन, कर्माभिमान आणि वर्णाभिमान, अशा त्या आपण जे चरित्र करू. आणि त्या भगवान परमात्म्याने एक दिवशी सगळ्या गायी राखल्या, पाणी पाजलं, दुपारच्या समयाला कसा खाली आपण तो बसवल्या. वेळ म्हणून आपण तो खेळ मांडला. खेळाचे प्रकरण आहे. अमामा घाली पोरा तो अमामा घाली हुतू तो अमामा घाली पोरा तो खेळ इथे दांडू आता तू दांडू इथे काय दांडू जाऊ द्या. मलाच काय सांगू, पण महाराज म्हणते असा खेळ खेळत असतात. सगळ्या गोपाळाला भूक लागलेली आहे आणि सगळे गोपाळ म्हणतात देवा तावरी आपला खेळ मोडा वापरता जीव बैसू सगळ्यांनी आपल्या. कारण कोटी भूक खांदेवा
काय खेळायचे जर मी किती जरी कीर्तन चांगलं सांगितलं तर तुम्हाला भुका लागलेली आहे, तुम्ही म्हणता हे उघडच बोंब महाराज असं करू नका. ज्यावेळेस आहाराचे प्रकरण आहेत महाराज, सूक्ष्म शरीराचं काय आहार आहे, स्थूल शरीराचं काय आहार आहे, महाकारण शरीराचं कोणता आहार आहे, या सगळ्याची प्रकरण महाराज हे चिंतन करत असताना असं जे काही आहे, आजचं जे कीर्तन आहे हे सूक्ष्म शरीराचा आहार प्रसाद आहे, हे चिंतन आहे बापू. म्हणून चिंतन करत असताना महात्मा सांगतात अरे आपण तो सगळे गोपाळ करतो, खेळ मोडला, आपापल्या शरीरा जमा केल्या आणि करून ज्यावेळी शीतम आपण ते जनावर आपण तो उठले आणि झालं की आपण तो लांब गेले, एक गोपाळ पाहिला देवा म्हणजे जण आपली गायी गेल्या, मग आता याची बारी होती बाबाची. हा माता मी गाई आणि लांब जाते, कमरेचा वेणू काढला, दोन्ही बोटामध्ये ठेवला. आता खालच्या बोटाची अवस्था वेगळी, वरच्या वर कधी विचार केला ते बोट कशासाठी, हे बोट कशासाठी ज्ञानबा तू करा मला थोडं काय करे पण चिंतन करत असतात. अधोरी आता याच्या पुष्कळ प्रमाण आहे, अधोरी वाजवलेला वेणू असा दोन्ही बोटामध्ये बासरी ठेवला, वेणू ठेवला आणि त्या दोन्ही आधारी आपण तो याच्यातून जो त्या बासरीचा आवाज निघाला आणि त्या बासरीच्या आवाजात गोकुळीत गेला आणि त्या गोकुळाची अवस्था मुलीने आईला विचारते, आई मी वृंदा का वृंदावनी वेणू कोणाचा माझे वेणू नादे पाहता पाचता काय एकदम ती मुली विचारल्या निघाली आपण तो वृंदावनला. सासू स्वतंत्र आहे, तिला कुणाच्या विचारायची गरज नाही, ती निघाली. राहिली सून, तिने काय आपण तो तिने विचार कशी जाऊन वृंदावना मुरली वाजली तो काना. त्या सुनेने विचार केला, सगळं घरी पाणी भरून आहे, घागर भरून आहे, हौद भरून आहे, पण तिने एक निमित्त केला, हरीला उलंद मिळता करी मीच पाणी झाली झंझडा समजे तीही वृंदावनी आली, तिनेही सुद्धा आली. मग त्यावेळेस तिथेही चरित्र आहे महाराज. त्यावेळेस देवदेव पण उलट झाले, म्हणल्या माझ्या आईला गाऱ्याने सांगून तुम्ही मला वृंदावनला पाठवला, तुम्ही काही आला. त्यावेळी शेतमा पण तुम्हाला चरित्र आहे, गोड चरित्र आहे, तिथं आता बहुत वेळ मिळाली महात्मे सांगतात. असं त्यावेळी शेतम चिंतन सगळे तिथं आलं तिथं फक्त. म्हणून मला हे चरित्र प्रत्येक अवस्थेचं चरित्र सांगत असताना हे चरित्र केली रांगता गोदने रांगिता हे सोंग सारिले या पुढे बोध संध्याय आहे तुला धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझे वाणी तुझे बोलून ऐसे दे प्रेम पाणी गळा यमुनी जमुनीच्या वाळवंटामध्ये सगळे गोपाळ कसा लहान मोठे मोठे आपण तो सगळ्याला मध्ये बसवलं भोवती आणि मध्ये तो भगवान पण भानुदास गिरगार प्रसाद प्रसाद वैकुंठात नाही, स्वर्गात नाही आणि कोणत्या दुसऱ्या जन्मात नाही, एकच जन्म प्रसाद करण्यासाठी हा मानवी जन्म आहे. वेळ काळ अवकाश दिला या काळ्या अवकाश कार्याकारण उरले शेष. तुमचं उरलेलं जे काही आयुष्य प्रसाद घेण्याचा प्रयत्न करा आणि या जन्माचं गोड करा. हेच महात्म्याची शिकवण आहे, हेच सांगण्यासाठी महात्मे या तरुणामध्ये येतात. म्हणून झालेली सेवा सद्गुरूने सगळ्याला बसल्या ठिकाणी कार्याचा प्रसाद येतो आणि महाप्रसाद सुद्धा आहे आणि त्यांनी सुद्धा सगळ्यांनी महाप्रसाद घेऊन जा.
माझ्या घरी येतात, माझं घर लई लांब आहे. असं करू नका. इथंच गंगाबाई मंदिरामध्ये इथं काय आपण तो झालेली सेवा सद्गुरू धावत्या वेगामध्ये. कारण गाडी उशीर आली पण बस स्टँड मध्ये लवकरच आली झाली. हे तुमची कृपा आहे, माझी नाही. हा, एक सतत बोलणं हे तुमच्या कृपेची लक्षण. श्रोत्याच्या मुखाला वक्त्यानं पाहिल्याबरोबर त्यांच्या